मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू। पंधरा जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार। शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नये। 14 जून पर्यंत 80% भागामध्ये पाऊस उघडझाप करेल, हवामान खात्याचा इशारा। अजितदादांकडून विकास कामात अडथळे। शिंदेंच्या मंत्र्यांची तक्रार। बैठकीमध्ये शिवसेना मंत्र्यांची शिंदेंसमोर नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांशी बोलून प्रश्न सोडवेन। एकनाथ शिंदेंचं नाराज मंत्र्यांना आश्वासन। सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता। सुधाकर बडगुजर, विलास शिंदेंसह 10 ते 12 जण नाराज। बडगुजर यांचा दावा, पक्ष संघटनेमध्ये बदल करताना विचारात घेतला नसल्याचा आरोप। महाराष्ट्राच्या हितासाठी जर आमच्या सोबत कोणी येत असेल तर स्वागत, मग ते कुणीही असो, आम्ही त्यांना सोबत घेऊ। मनसेसोबत युती करण्यावर आदित्य ठाकरेंचे सूचक संकेत। वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्ती जप्त करा। राज्य सरकारची न्यायालयामध्ये भूमिका। देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडवर आरोप निश्चित करण्यासाठीही अर्ज। वारकऱ्यांच्या आरोग्य सुविधांसाठी 5 कोटी। पालखी सोहळ्याच्या दरम्यान 20 ठिकाणी उपचार केंद्रांची सुविधा असणार। पुण्यात तिकीट दरामध्ये वाढ झाल्यापासून पीएमपीएल मालामाल। पहिल्याच दिवशी पीएमपीएमएलला 55 लाखांचं अतिरिक्त उत्पन्न। प्रवाशांच्या खिशाला कात्री। पीएमपीच्या उत्पन्नामध्ये मात्र मोठी वाढ। कारगिल पोलिसांचे विशेष पथक नागपुरात। हेरगिरीच्या संशयावरून पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेची चौकशी करणार। सोलापुरात सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या। सासरच्याच लोकांनी हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कोल्हापूर आणि नागपुरात कोरोनाचे 2 बळी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8 तर नागपुरात 17 कोरोना रुग्ण। जळगावच्या मुक्ताईनगरजवळ महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा अपघात। 2 प्रवाशांचा मृत्यू, 15 ते 20 जण जखमी। जखमींना रुग्णालयामध्ये उपचार सुरू। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 60% वाढ। यावर्षीपासून 53% महागाई भत्ता मिळणार। कर्नाटकच्या विजयपुरामधील कॅनरा बँकेमध्ये देशामधला सर्वात मोठा दरोडा। बनावट चावीद्वारे बँकेतील तब्बल 52 किलो सोनं चोरट्यांकडून लंपास। चोरीनंतर लॉकरमध्ये काळी बाहुली ठेवली। ट्रम्पचा फोन आला आणि मोदी लगेच सरेंडर झाले। मात्र काँग्रेस कधीही झुकत नाही। भारत पाक युद्धविरामावरून राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका। इंडिया आघाडीमधील 16 पक्षांचा पंतप्रधान मोदींना पत्र। पहलगाम हल्ला आणि भारत पाकिस्तान तणावावर माहिती देण्याची मागणी। मोदी सरकारनं परदेश मीडियाला माहिती दिली पण संसदेला दिली नाही। इंडिया आघाडीचा सूर। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पहिल्यांदाच कोरलं आयपीएल ट्रॉफीवर नाव। विराट कोहलीचं 18 वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण, तर पंजाब किंग्स संघाचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं। शशांक सिंहची 61 धावांची नाबाद खेळी व्यर्थ। मी आता हे सहन करू शकत नाही। ट्रम्पच्या कर विधेयकावर एलॉन मस्क यांचा हल्लाबोल। अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट $2.5 ट्रिलियन पर्यंत वाढेल, मस्क यांचा इशारा। युक्रेनचा रशियावर पुन्हा हल्ला। युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेनं घडवलेल्या स्फोटामध्ये क्रिमिया पुलाचा भाग उद्ध्वस्त। क्रिमियातील पुलावरून रशिया युक्रेनमध्ये आपल्या सैन्याला रसद पुरवायचा। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।